देवासमोर दिवा आपण सकाळ संध्याकाळ लावत असतो, पण आपण दिवा लावल्यानंतर त्याची दिव्याची जी राहिलेली वात असते तर ती अशीच कुठे पण फेकून देऊ नका. कारण देवाबाबतीत आपण ज्या पण काही गोष्टी करतो तर त्या बाबतीत सगळ्या नियमांचं पालन होणं तितकंच गरजेचं आहे. कारण जर आपण एखादी गोष्ट चुकीची करत असू तर त्याचा वाईट परिणाम मग आपल्याला भोगावा लागतो आणि मग आपणच उठून म्हणतो की माझ्यावरच ही वेळ का आली. तर श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं मी आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. तुम्ही सगळे अगदी आनंदी असाल अशी अपेक्षा करते आणि आजचा पण दिवस तुम्हाला छान आनंदाचा जाऊ देत ही मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. बघा, शुभम करोती म्हणताना त्याच्यामध्ये एक ओळ आहे, दिवा जळू दे सारी रात असं आपण म्हटलं जातं. म्हणजे देवाजवळ लावलेल्या दिवा जो असतो, निरांजन जो असतो, तो रात्रभर दिवा तेवत राहावो एवढं तेल तूप जे आहे ते आपल्याला त्या दिवामध्ये टाकायचं आहे. कारण जेवढा वेळ दिवा तेवत राहील तेवढं वैभव आपल्याला मिळतं असं म्हटलं जातं. म्हणून ही ओळ जी आहे ती आपण शुभम करोती म्हणताना म्हणतो. तर बघा, कुठला पण सण उत्सव असू द्या, रोजचं सकाळ संध्याकाळ आपण देवासमोर दिवा लावतो. पण लक्षात ठेवा, त्या दिव्याची जी शिल्लक राहिलेली वात असते त्याचं काय करायचं हे सुद्धा जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. दिवा लावतो, सगळं अगदी नियमांनी करतो, पण ती शिल्लक राहिलेली वात असंच तुम्ही कुठे पण डस्टबिनमध्ये बेसिनमध्ये कुठे टाकून देत असाल तर ते अतिशय चुकीचं आहे. यामुळे तुम्हाला उलट ते दिवा लावण्याचं तुम्हाला फायदे होण्यापेक्षा त्याचा तुम्हाला त्रास होऊ शकतो. बघा, घरामध्ये सुख समृद्धी शांती नांदावी म्हणून आपण सकाळ संध्याकाळ देवासमोर दिवा लावतो. बाहेर कितीही झगमगाट असला तरी पण एक दिवा आपण देवासमोर तुळशीसमोर लावतच असतो. देवघरामध्ये दिवा लावल्यामुळे देव आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला देवासमोर दिवा लावल्यामुळे स्वतः आपल्या मनाला सुद्धा खूप प्रसन्न वाटत असतं. त्यामुळे देवाची कृपादृष्टी आपल्यावर राहावी, याशिवाय घरातलं वातावरण प्रसन्न राहावं म्हणून आपण देवासमोर दिवा लावतो. पण मग अनेकदा दिव्यामध्ये लावलेली वात पूर्ण संपत नाही. त्याआधीच ती ज्योत जी आहे ती मालवते. तेल संपल्यामुळे किंवा तूप संपल्यामुळे ती वात जी आहे ती अपुरी जळते. मग ती अपुरी जळलेली वात जी आहे ती आपण परत प्रज्वलित करतो. पण मग एक वेळ तुम्ही ती परत प्रज्वलित केली तरी सुद्धा चालेल, पण ती अर्धवट राहिली असेल तर ती फेकून देऊ नका. अर्धवट जळलेली वात जी आहे ती अशीच फेकून दिल्यामुळे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये त्रास भोगावा लागू शकतो. मग ती वात आपण काय करू शकतो? समजा ती वात खराब झालेली आहे किंवा तुम्हाला नवीन वात तुम्ही रोज घेता, तर ती वात तुम्ही निर्माल्यामध्ये टाका. तर निर्माल्य म्हणजे बघा, तुम्ही देवाला रोज जे फुलं वगैरे वाहतात तर हे आपण एका पिशवीमध्ये तुम्ही सांभाळून ठेवा. ती पिशवी तुम्ही देवाराजवळ ठेवू नका, ठीक आहे? दुसऱ्या एखाद्या कपाटात ठेवा. रोज तुम्ही ते देवांची फुलं, ती अर्धवट जळलेली वात जी आहे ते तुम्ही सांभाळून ठेवा आणि ते तुम्ही विसर्जित करा. बघा, पाण्यामध्ये फेकणं हे सुद्धा चुकीचं आहे, पण प्रत्येक शहरामध्ये गावामध्ये अशी काहीतरी सोय केलेली असते. आता आमच्या नाशिक शहरामध्ये बघा, बऱ्याचशा ठिकाणी मंदिरांमध्ये कुंड ठेवलेलं असतं, त्यामध्ये आपण जर जाऊन ते टाकलं तर त्याची ते पुढे बरोबर विल्हेवाट करतात. तर तलावामध्ये नदीमध्ये पूर्वी विसर्जित केलं जायचं, तर हे आता शक्य नाही, पण तुम्ही ते बरोबर निर्माल्यामध्ये टाका. त्याच्यानंतर निर्माल्यांचा समजा तुम्हाला हे पण शक्य नाही आहे तर तुम्ही बघा, ते तुम्ही साचवून एखादा तुम्ही खड्डा करून तिथे तुम्ही टाकू शकतात. त्याचं खत म्हणून तुम्हाला वापरू शकतो किंवा तुम्ही फक्त ते खड्डा करून त्यामध्ये तुम्ही टाकून दिलं तरी पण चालेल. कारण ते वातीमध्ये पुरलं तरी सुद्धा चालतं. उगाचच फेकून देण्यापेक्षा कोणाचा पाय त्याच्यावर पडेल किंवा तुम्ही कचरा पेटीत टाकताय, तो कचरा किती ठिकाणी, त्या कचऱ्यासोबत इतर सुद्धा काही गोष्टी फेकल्या जातात. काही नॉनव्हेजच्या गोष्टी किंवा स्त्रियांचा मासिक धर्म असेल, पॅड वगैरे, या गोष्टी आपण बघा, तुम्ही विचार करा, जी घंटागाडी येते कचरा घेण्यासाठी तिच्यामध्ये किती प्रकारचा कचरा असतो. तर त्यामुळे चुकून पण देवाच्या गोष्टी तिथे टाकू नका. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही ती वात आंबा, वड, पिंपळ, चिंच, आवळा, जे वृक्ष आपण शुभ मानतो त्यांच्या पायथ्याची तुम्ही ती वात विसर्जित केली तरी सुद्धा चालेल. तसंच अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे देवाचा दिवा कधी पण फुंकर मारून विझवू नका. बघा, तुम्ही भलेही तुम्हाला थोड्या वेळासाठी लावायचं, तुम्ही कमी तेल टाका, कमी तूप टाका, पण फुंकर मारून कधी पण विझवू नका. लहान मुलांनी खेळता खेळता विझवला ती गोष्ट वेगळी, पण कधी पण तुम्ही फुंकर मारून ती विझवू नका. ती तुम्ही आपोआप मालवू द्या. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे शक्यतो रात्रभर तरी निदान 2-3 तास तरी तेवत राहील एवढं तुम्ही तेल तूप टाकून तो दिवा जो आहे तो तुम्ही रोज लावत जा. आणि कधी पण कोरडा, समजा तुम्ही कोरडा कापूस घेतला, तेल टाकलं आणि लगेच वात लावली, असं करू नका. रोज तुम्हाला दिवा लावायचा तर तुम्ही त्या वाती तेलामध्ये किंवा तुपामध्ये भिजवून ठेवा आणि मग तुम्ही त्याच्यामध्ये अजून थोडंसं तूप टाकून ती वात तुम्ही लावत जा. याच्यामुळे काय, तो कापूस जो आहे तो व्यवस्थित भिजतो आणि मग त्या दिव्याला असं खूप काजळी येत नाही किंवा तो दिवा जो आहे तो पटपट असा विझत नाही. तर ही एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे रोज तुम्ही देवाला जो तेल किंवा तूप लावून दिवा लावतात तर तो तुम्ही ते तेल किंवा तूप तुम्ही सेपरेट ठेवा. रोजच्या वापरायचं तूप तुम्ही ते देवासाठी वापरू नका.
आणि तेलाचा आणि तुपाचा दिवा एकाच काडीने लावू नका. तो तुम्ही किंवा असं पण करू नका की तेलाचा लावला आणि त्याच्यानेच तुपाचा लावला. दिवाने दिवा असं लावू नका. ठीक आहे, सेपरेट एका काडीने तुम्ही तेलाचा दिवा लावा, एका काडीने तुम्ही तुपाचा दिवा लावा. त्याच्यानंतर रोजचं वापरायचं तूप किंवा तेल हे आपल्याला दिव्यासाठी वापरायचं नाही आहे. आणि दिवे जे आहे ते नेहमी स्वच्छ असले पाहिजे. वाती पण तुम्ही आधीच तयार करून ठेवा. दिवा अगदी तेलकट तुपकट काळमट झालेला आहे असं करू नका. कारण दिवा बघा सकाळ संध्याकाळ आपण लावतो, तो दिवा स्वच्छच असला पाहिजे. आणि काजळी धरेल एवढी सुद्धा मोठी दिव्याची वाट ठेवू नका. ती नेहमी तुम्ही थोडीशी मध्यम ठेवा की जेणेकरून दिवा पण मग जास्त वेळ तेवत राहतो आणि काजळी धरून येत नाही, तो दिवा खराब होत नाही. आणि बघा कधी पण वातीला पाण्याचा हात लागणार नाही याची काळजी घ्या. कारण जेव्हा वातीला थोडासा पाण्याचा हात वगैरे लागला आणि आपण ती वात लावली का ते तडतड होते ती वात, तर त्याच्यामुळे ही एक तुम्ही काळजी घ्या. तर अशा प्रकारे सांगितल्याप्रमाणे दिवा आणि दिव्याच्या वातीची कशी काळजी घ्यायची आहे, कशी विल्हेवाट लावायची आहे याबद्दलची सगळी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. तर सांगितल्याप्रमाणे नियमांप्रमाणेच करा की जेणेकरून तो दिवा लावल्याचं संपूर्ण पुण्यफळ आपल्याला मिळेल, त्याचे उलट परिणाम आपल्याला भोगावे लागणार नाही. तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.